नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल जगदाळे तुम्हाला फिजिक्स पेपर सेकंड त्याच्यामधील जे चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी हे चॅप्टर आपण व्हॉट्सअप किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून आपण स्टडी करणार आहोत. तर मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटी हे चॅप्टर स्टडी करण्याच्या आधी आपल्याला करंटची डेफिनेशन माहिती हवी. करंट म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, करंटची डेफिनेशन आपण 11वीच्या क्लासमध्ये स्टडी केलेली आहे. तरीसुद्धा आपण एकदा पुन्हा त्याची रिव्हिजन घेऊ. करंट म्हणजे काय? चेंज इन चार्ज विथ रेस्पेक्टिव्ह टाईम. चेंज इन चार्ज विथ रेस्पेक्टिव्ह टाईम त्याला म्हणणार करंट. आणि ह्या करंटद्वारे जी इलेक्ट्रिसिटी तयार होईल त्याला म्हणू आपण करंट इलेक्ट्रिसिटी. तर मित्रांनो, या ठिकाणी करंट इलेक्ट्रिसिटीचे चॅप्टरचे मीनिंग आपण अंडरस्टँड केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा चॅप्टरमधला पहिला पॉईंट जो आहे, इंट्रोडक्टरी पार्ट किंवा इंट्रोडक्शन आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, इंट्रोडक्शन आपण ह्या चॅप्टरचं स्टडी करणार आहोत. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण नेमकं काय स्टडी करणार त्याच्यामध्ये? तर मित्रांनो, इंट्रोडक्शनमध्ये ज्या कॉम्प्लेक्स सर्किट आहेत त्या कॉम्प्लेक्स सर्किट, आता या ठिकाणी मी स्क्रीनवर तुम्हाला मार्किंग करून दाखवतो मित्रांनो. कॉम्प्लेक्स सर्किट बघा, मी स्क्रीनवरती सर्कल केलेलं आहे. तर हे कॉम्प्लेक्स सर्किट म्हणजे कोणतं सर्किट ते स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. बघा, स्क्रीनवरती ज्या फिगर दिलेली आहे सर्किट डायग्राम, त्याला म्हणू शकतो आपण कॉम्प्लेक्स सर्किट. अशा पद्धतीच्या कॉम्प्लेक्स सर्किटचं ॲनालिसिस किंवा त्यांचं अंडरस्टँडिंग करण्यासाठी किर्चॉफ्स लॉज आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. तर हे झालं इंट्रोडक्शन. नुसतं ह्या किर्चॉफ्स लॉचं इंट्रोडक्शन पण स्टडी करायचे आहे, त्यांचे ॲप्लिकेशन पण स्टडी करायचे आहेत आणि त्यांचे लॉज देखील आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. आता हे झालं इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन झाल्यानंतर मित्रांनो, आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. आपण ते आहे किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. हे बघा, मी या ठिकाणी पुढच्या पॉईंट कोणता स्टडी करायचा आहे त्याचे मार्किंग करत आहे तुम्हाला. किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. तर किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क हे स्टडी करण्यासाठी आपल्याला काही डेफिनेशन जे आहेत, बेसिक कन्सेप्ट जे आहेत, वी हॅव टू क्लिअर नाव, आपल्याला ते आता समजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी जवळजवळ 3 डेफिनेशन आहेत मित्रांनो. एक आहे ए म्हणजे जंक्शन, दुसरे आहे बी म्हणजे लूप आणि तिसरी जी डेफिनेशन आहे ती म्हणजे ब्रँच. तर या ठिकाणी आपल्याला 3 डेफिनेशन घ्यायचे आहेत. पहिली जी आहे ती आहे जंक्शन, दुसरी जी आहे बी ती आहे लूप आणि तिसरी जी आहे ती आहे ब्रँच. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण स्टडी करत असताना जंक्शन डेफिनेशन ए आपण बघू शकतो, डेफिनेशन बी आपण बघू शकतो लूप आणि डेफिनेशन सी आपण बघू शकतो ब्रँच. तर तिन्ही डेफिनेशन या सर्किट डायग्रामवरनं आपल्याला अंडरस्टँड करायचे आहेत. तर मित्रांनो, जंक्शन म्हणजे काय? एनी 2 पॉईंट, बघा मी डबल इन्व्हर्टेड कॉमध्ये लिहिलेलं आहे, आपण स्क्रीनवर वाचू शकतो. एनी पॉईंट इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट वेअर 2 or more कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर. म्हणजे एकापेक्षा जास्त कंडक्टर जर सर्किटमध्ये जॉईन झालेले असतील तर त्याला म्हणू शकतो आपण जंक्शन. दुसरी डेफिनेशन आहे मित्रांनो लूप. लूप म्हणजे काय की बघा, आता लूप स्टडी करण्यासाठी आपल्याला ही सर्किट डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल. तर ह्या सर्किट डायग्राममध्ये पॉईंट दिलेले आहेत, ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट, ई पॉईंट आणि एफ पॉईंट. ज्यावेळेस आपण एखादा पाथ डिसाईड करू, पाथची स्टार्टिंग जी आहे ते पॉईंट ए पासून सुरू करू, ए बी सी डी ई एफ आणि पुन्हा ए. ज्यावेळेस आपण पुन्हा एवरती येऊन थांबू तेव्हा त्याला म्हणू आपण लूप. तेव्हा त्याला काय म्हणू? लूप. तेच आपण या ठिकाणी डेफिनेशनमध्ये लिहिलेलं आहे. लूपच्या डेफिनेशनमध्ये एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ in electric network
इन इलेक्ट्रिक नेटवर्क इज नोन ॲज लूप, किंवा त्याला लूपच्या ऐवजी मेश देखील म्हणतात. आता काही मुलांनी जर परीक्षेमध्ये लूपच्या ऐवजी मेश जरी लिहिलं तरी चालेल. तर मित्रांनो, ही आता बघितली आपण लूपची डेफिनेशन. तिसरी डेफिनेशन आहे ब्रँच. ब्रँच म्हणजे काय? एनी पार्ट ऑफ नेटवर्क. आता बघा, मी या ठिकाणी झूम करून दाखवतो तुम्हाला. एनी पार्ट ऑफ नेटवर्क लाईज बिटवीन टू जंक्शन. दोन जंक्शनच्या मध्ये कोणताही पार्ट म्हणजे काय? ए आणि एफ आपण कन्सिडर करू शकतो, बी आणि ए पण कन्सिडर करू शकतो, पण त्या ठिकाणी वी हॅव टू कन्सिडर ॲटलिस्ट टू. दोन जंक्शनमधले कोणतेही दोन पार्ट जर आपण कन्सिडर केले तर त्याला म्हणू शकतो आपण ब्रँच. तर मित्रांनो, ह्या आपण बेसिक डेफिनेशन कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी जो मेन मुद्दा आहे किंवा मेन कन्सेप्ट आहे त्याला म्हणू शकतो आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. किर्चॉफ नावाचा जो सायंटिस्ट होता, त्या सायंटिस्टने लॉज शोधून काढले. तर त्याच्यापैकी जो आहे पहिला लॉ आहे किर्चॉफ फर्स्ट लॉ. किर्चॉफ फर्स्ट लॉ कोणाला म्हणणार? KCL. काय म्हणणार? KCL. KCL म्हणजे काय? या ठिकाणी बघा, मी त्याचा फुल फॉर्म देखील लिहिलेला आहे, किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ. तर याला आपण म्हणू शकतो KCL. किर्चॉफ्स नावाचा सायंटिस्टने दोन लॉ शोधून काढले, त्याच्यापैकी हा पहिला लॉ KCL. KCLलाच आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ म्हणू शकतो. आणि KCLचा जो लॉंग फॉर्म आहे किर्चॉफ्स करंट लॉ. तर किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे काय? किर्चॉफ्स करंट लॉ कोणाला म्हणणार? तर मित्रांनो, या ठिकाणी त्याचे मीनिंग दिलेलं आहे, अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट ए जंक्शन इज झिरो इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क. म्हणजे सगळ्या करंटची जी बेरीज आहे ती करंटची बेरीज किती यायला हवी? झिरो यायला हवी. दॅट इज, बघा, समेशन I इज इक्वल टू 1 to n, दॅट इज स्मॉल I इज इक्वल टू 0. याला म्हणणार आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. आता मित्रांनो, किर्चॉफ फर्स्ट लॉ म्हणजे काय? आपण बघितलेलं आहे, अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट जंक्शन इज झिरो. सगळ्या करंटची बेरीज करून ती बेरीज किती यायला हवी? झिरो यायला हवी. त्याला म्हणणार आपण KCL. त्याला काय म्हणू शकतो आपण? KCL. तर मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी अल्जेब्रिक सम कशा पद्धतीने आपण काढू शकतो? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, डाव्या साईडला डायग्राम दिलेली बघा, मी या ठिकाणी मार्किंग करतो. ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्रामवरून आपल्याला किर्चॉफ फर्स्ट लॉ स्टडी करायचे आहे. तर याच्या सेंटरला पॉईंट P आहे बघा, सेंटरला पॉईंट P मार्किंग केलेले आहे. तर ह्या पॉईंट P हा चार्जिंग पॉईंट, चार्ज आहे हा. याच्यापासून तयार होणारा करंट, किती करंट तयार झाले? I1 तयार झाला, I2 तयार झाला, I3 तयार झाला, I4, I5 आणि I6. तर मित्रांनो, या ठिकाणी 6 पद्धतीचे करंट जे आहे ते करंट तयार झालेले आहेत. बघू शकतो आपण. मी आता स्क्रीन झूम करत आहे मित्रांनो. बघा, I1, I2, I3, I4, I5 आणि I6. आणि सेंटरला तो पॉईंट P दिलेला आहे. तर मित्रांनो, तर आपण ही जी फिगर जर व्यवस्थित बघितली तर I1ची ॲरोची जी डायरेक्शन आहे ते डायरेक्टेड टुवर्ड द पॉईंट P. P कडे जे डायव्हर्ट झालेले आहे. I2ची जर आपण ॲरोची जे डायरेक्शन बघितली तर ती P पासून म्हणजे गोज अवे म्हणजे त्याच्यापासून लांब जात आहे, अवे फ्रॉम पॉईंट P. पुन्हा बघा, I3ची डायरेक्शन बघा ॲरोची, ती डायरेक्टेड टुवर्ड द पॉईंट P. I4ची पण डायरेक्टेड टुवर्ड द पॉईंट P. पुन्हा I5ची जी ॲरोची जी डायरेक्शन आहे ती पॉईंट P पासून लांब जात आहे. सिमिलरली I6. तर मित्रांनो, या सगळ्या करंटची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती यायला हवी? झिरो यायला हवी. असं तो किर्चॉफ लॉचं फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आहे. तर या ठिकाणी आपण बघू किर्चॉफ फर्स्ट लॉ काय म्हणतो तो, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट जंक्शन्स. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला पुन्हा मार्किंग करून समजवतो. या ठिकाणी द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट जंक्शन इज झिरो. ती किती यायला हवी? झिरो यायला हवी. त्याला म्हणू शकतो आपण किर्चॉफ्स
फर्स्ट लॉ किंवा KCL, आणि याचे मिनिंग आपण मॅथमॅटिकली खाली म्हणलेले बघा, समेशन I इज इक्वल टू 0. याला म्हणू शकतो आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. आता त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो आहे साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय की आता जे करंट्स आपण तयार झालेले आहेत I1, I2, I3, I4, I5 आणि I6 याचे आता साइन द्यायचे आहे. तर सगळ्यांचे आपल्याला KCL किर्चॉफ फर्स्ट लॉच्या म्हणण्यानुसार आपण सगळ्यांचे काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. तर मित्रांनो बघा या ठिकाणी अप्लाइंग साइन कन्व्हेन्शन I1 minus I2 plus I3 plus I4 minus I5 minus I6 इज इक्वल टू काय दिलेलं आहे 0, आणि त्याला काय दिलं आपण इक्वेशन नंबर 1. तर मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की I1ला पॉझिटिव्ह साईन आहे आणि I2ला निगेटिव्ह साईन आहे, पुन्हा I3ला पॉझिटिव्ह साईन आहे आणि I4ला पॉझिटिव्ह साईन, I5ला मायनस साईन, म्हणजे असं नेमकं का. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं मित्रांनो की आता बघा आयची जी डायरेक्शन आहे, ॲरोची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्टेड टुवर्ड द पॉईंट पी कडे तो जात आहे, म्हणून त्याला आलं पॉझिटिव्ह साईन. हे बघा आपण स्क्रीनवर दाखवलं. आणि I2 जो आहे तो डायरेक्टेड म्हणजे गोज अवे, सॉरी मी डायरेक्टेड बोललो, गोज अवे फ्रॉम पॉईंट पी पासून तो लांब जात आहे, म्हणून त्याला कोणतं साईन आलं, निगेटिव्ह साईन आला. बघा नंतर निगेटिव्ह साईन कोणाला आहे, I5ला आहे, निगेटिव्ह साईन कोणाला आहे, I6ला आहे, बरोबर. तर यांना निगेटिव्ह साईन येण्याचे कारण काय आहे की ते पॉईंट पी पासून लांब जात आहे, म्हणून त्यांना निगेटिव्ह साईन, आणि जो पॉईंट पी कडे जात आहे त्याला म्हणणार पॉझिटिव्ह साईन. तर बघा आता पुन्हा मी या ठिकाणी स्क्रीन झूम केलेली आहे, मग त्याला दिलं आपण इक्वेशन नंबर 1. आणि या ठिकाणी मी तेच म्हटलेलं आहे, वेअर करंट गोज टू पॉईंट पी कन्सिडर पॉझिटिव्ह साईन, where while current go away from point P consider negative sign. आता आपण काय करायचे आहे, जे निगेटिव्ह साईन आहे ते त्या इक्वल टू साईनच्या दुसऱ्या साईडला घ्यायचे आहे, म्हणजे आता लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. जे पॉझिटिव्ह साईन आहेत ते लेफ्ट हँड साईडला राहू द्या आणि जे निगेटिव्ह साईन आहेत त्यांना राईट हँड साईडला घ्या. म्हणजेच इक्वेशन 2, हे बघा इक्वेशन 2 कसं तयार झालेलं आहे, I1 plus I3 plus I4 is equal to I2 plus I5 plus I6. याला दिलं आपण इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन नंबर 2 काय म्हणतं साइन कन्व्हेन्शनमध्ये, त्याच्यामध्ये असं म्हणतं करंट फ्लोविंग टुवर्ड द जंक्शन्स, म्हणजे जंक्शनकडे तयार होणारा करंट हे कोणाला इक्वल असतं, जंक्शनपासून लांब जाणारा करंटला इक्वल असतं. तर याला म्हणतात किर्चॉफ फर्स्ट लॉ. तर मित्रांनो आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ स्टडी केलेला आहे आणि त्याचं साइन कन्व्हेन्शन देखील आपण स्टडी केलेलं आहे. तर मित्रांनो किर्चॉफ फर्स्ट लॉ वी आर गोइंग टू टेक अगेन रिव्हिजन. किर्चॉफ फर्स्ट लॉ कोणाला म्हणणार, या ठिकाणी बघा मी म्हटलेलं आहे अल्जेब्रिक सम ऑफ करंट. बघा मी झूम करतो आणि व्यवस्थित बघा स्क्रीनवरती, the algebraic sum of current at a junction is 0 in an electrical network is known as Kirchhoff first law, किंवा त्याला म्हणू शकतो आपण KCL, ब्रॅकेटमध्ये लिहिलेले बघा KCL, algebraic sum of current is equal to 0. this is known as Kirchhoff first law. मित्रांनो नेक्स्ट टाइम नेक्स्ट स्लाईडमध्ये किंवा नेक्स्ट ऑनलाईन टीचिंगला आपण किर्चॉफ सेकंड लॉ स्टडी करणार आहोत. तोपर्यंत अल्पविराम. गुड आफ्टरनून.